21व्या श्लोकापर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. 22व्या श्लोकानंतर आणि दुसरी वल्ली चालू व्हायच्या अगोदर जितके श्लोक आहेत ते वर दिसायला फार सोपे आहेत, पण काही भाष्यकारांच्या मते नचिकेतानी मागितलेला वर आणि त्याचं विश्लेषण महत्त्वाचं आहे की त्यांनी तो वर मागू नये म्हणून जे यमधर्माने सांगितले ते महत्त्वाचं आहे. याच्याबद्दल सुद्धा बऱ्यापैकी वाद आहे. त्याचं कारण असं आहे की यमधर्माने ज्या ज्या गोष्टी त्याला तो वर मागू नये म्हणून सुचवलेल्या आहेत तितक्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्याला या यमधर्माने सांगितलेल्या वचनांची खरोखर महती पटलेली आहे, या संवादामधली महती पटलेली आहे, त्याला या विचारांबरोबरच वराच्या पलीकडे जायचा जो विचार आहे तो सुद्धा त्याच्याबद्दल तो योग्य पातळीला पोहोचू शकतो. गंमत अशी आहे की इथे दोन भूमिकेमधून नचिकेत आपल्याला दिसतो. पहिल्या दोन वरांमध्ये तो जवळजवळ भूतलावर आहे असं आपल्याला जाणवतं आणि तिसऱ्या आणि दुसऱ्या वराच्या मध्ये तो हळूहळू आपल्याला आपल्या पातळीला उंचावत जात असताना दिसतो. इथे नचिकेताचं एक म्हणजे अगदी आचार्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर ते असं म्हणतात, आचार्यांनी एका ठिकाणी विवेक चूडामणीमध्ये असं म्हटलं आहे की दुर्लभम त्रयम एव एतत् देवानुग्रह हेतुकाम. परमेश्वराचा असा जर हेतू तुमच्यावर अनुग्रह करण्याचा असेल तर ज्या दुर्लभ गोष्टी मिळतात त्या तीन गोष्टी आहेत असं आचार्य म्हणतात. दुर्लभम त्रयम एवम. कोणत्या तीन गोष्टी आहेत? मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहेत आणि या तीन गोष्टी एकाच वेळी ज्याला मिळतात तो सगळ्यात दुर्लभ याचा अधिकारी होऊन जातो. इथे जवळजवळ तीच परिस्थिती दिसते आहे. मनुष्य जन्मामध्ये आलेला, नरदेहामध्ये आलेला नचिकेत आपल्या साधन चतुष्टयाने पहिल्या 3 टप्प्यात जे साधन चतुष्टयातले 3 टप्पे ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि त्याच्यापाशी आता असणारं मुमुक्षत्व आहे ते इतकं तीव्र आहे की त्या तीव्र मुमुक्षत्वासह आपल्या मनुष्य जन्माचा लाभ घेऊन तो ज्या ठिकाणी पोचला आहे तिथे महापुरुष आहे. आणि अशा या 3 दुर्लभ गोष्टी एकत्र आल्यामुळं आत्ता जी काय होणार आहे ती होणारी गोष्ट किंवा त्याच्यातून जे काय उद्भवणार आहे ते अप्राप्य असणारशी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीची प्राप्ती करून घेणे हाच आणि कशा पद्धतीने करून हाच या उपनिषदाचा मुख्य उद्देश आहे. इथे 22व्या श्लोकामध्ये श्लोक असा आहे, देवैरत्रापि विचिकित्सम किल त्वं च मृत्यो यन्य सुज्ञेयमार्थ. आता नचिकेत सांगतोय त्याला की देवांच्या मध्ये सुद्धा या बाबतीत संशय आहे, संभ्रम आहे, तेही या गोष्टीपासून वंचित आहेत असं तूच मला सांगितलेलं आहेस आणि तुला सुद्धा हे माहिती आहे की जे मी मागतोय यज्ञ सुज्ञेयमार्थ, म्हणजे हे सुज्ञेय नाही आहे, मला सहज समजेल किंवा कोणाला सहज समजेल असं नाही आहे असं तू मला स्वतः सांगितलेलं आहेस. पण गमतीचा भाग असा आहे की वक्ताचास्य अस्य वक्ता, अस्य वक्ताचास्य, तुझ्यासारखा वक्ता म्हणजे तू ज्याला असा अधिकार आहे असा जर माझ्या समोर असशील त्वादृगण्यो न लभ्यो न अन्यो वरतुल्यम एतस्य कश्चित. त्वादृक् अन्य, नन लाईक यू, तुझ्यासारखं कोणीच असू शकणार नाही हा वर देण्यासाठी. आणि याची मला खात्री आहे, न लभ्यो न अन्यो वरतुल्य एतस्य कश्चित, असा कोणताही वर नाही की जो मी मागतोय त्या वराची तुलना होऊ शकेल किंवा त्याची बरोबरी करू शकेल. आता त्याला वक्ता म्हणण्याचं कारण असं आहे की वक्त्याचा खरा अर्थ संस्कृतच्या अमरकोशाप्रमाणे जर घेतला तर ज्याच्या शब्दांनी आत्मज्ञान होतं अशा व्यक्तीच्या वक्तव्याला वक्तव्य आणि त्याला वक्ता असं म्हणतात. म्हणजे शब्द किंवा आगम प्रमाण म्हणजे वेदांच्यावर भिस्त ठेवून जो आपल्या आत्मप्रचितीने आत्मनिवेदन करण्याची ताकद ठेवून असतो असा तो वक्ता, म्हणून यमधर्माला इथे वक्ता म्हटलेलं. केवळ बोलणे या अर्थाने वक्ता हा शब्द इथं आलेला नाही आहे. इथे
नचिकेताचा सांगण्याचा रोख असा आहे की माझ्यासमोर असणारी व्यक्ती ही अत्यंत सुयोग्य तर आहेच, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हे नक्की माहिती आहे की मी काय मागतोय आणि ते कुणाकडं मागतोय. मी ज्याच्याकडे मागतोय त्याच्याकडे हे देण्याची कुवत आहे याची जाणीव मला आहे. म्हणून तूच जेव्हा मला असं सांगतोस की हे इतरांना शक्य नाही आहे, तसं जरी असलं तरी तू असल्यामुळे मला नक्की माहिती आहे की ते तुला शक्य आहे, आणि जर तुला शक्य असेल तर ते तू मला देऊ शकतोस. अशा पद्धतीने इथे नचिकेतानी युक्तिवाद केलेला आहे. आचार्यांनी याच्यावर असं वक्तव्य केलं आहे की पंडितस्य न लभ्य हा अन्विष्य मानोपी. अन्विष्य मीन्स इन्व्हेस्टिगेट किंवा अन्वेषण, गुन्हा अन्वेषण करतात किंवा एखाद्याचं इन्व्हेस्टिगेट करतात, त्याप्रमाणे पंडितांना सुद्धा, पंडितांची व्याख्या संस्कृतमध्ये किंवा वेदांमध्ये सुद्धा वेगळी आहे. पंडा आत्मविशेषकम ज्ञानम यस्य पंडितः, म्हणजे जो आत्मविशेषकम म्हणजे जो स्वतःच्या आत्म्याच्या विशेषत्वाला विशेष करून जाणतो आणि ते सांगण्याचं ज्याच्याकडे धारिष्ट्य आहे अशाच व्यक्तीला पंडित असं म्हटलं जातं. पण अशा पंडिताला सुद्धा न लभ्य अन्विष्य मानोपी, त्याला सुद्धा खूप खोदल्यानंतर, खूप शोधल्यानंतर जे सापडतं अशा प्रकारची ही अशी अप्राप्य गोष्ट आहे. अन्य वरतुल्यम अनित्य फलत्वात. इथे नित्यानित्य विवेक या चारी जवळजवळ 8 श्लोकांमध्ये वैराग्य आणि नित्यानित्य विवेक हा मुख्य विषय आहे. इथे प्रत्येक गोष्ट यमाकडून आलेली अनित्य आहे. इथे प्रत्येक मागितलेला वर, तिसरा वर जो आहे तो नित्यप्राप्तीसाठी आहे. त्यामुळे नित्य आणि अनित्य या विवेकाबद्दल इथे अन्य वरतुल्यम अनित्य फलत्वात असं आचार्य म्हणतात. अयम तु वरहा निश्रेयस प्राप्ती हेतुही. आता इथे आचार्य असं म्हणतायत की जो वर मी मागतो, अयम तु वरहा, तू मला असा वर दे कोणता, जो प्राप्ती हेतूसाठी श्रेयस आहे. आता श्रेयस आणि प्रेयस याबद्दल बऱ्याच श्लोकांमध्ये परत पुढे सुद्धा तो विषय आलेला आहे. इथे 2 प्रकाराने श्रेयस आणि प्रेयस याची, प्रेयसमध्ये निगेटिव्ह कनोटेशन नाही आहे. प्लेजरेबल म्हणजे प्रेयस सुद्धा प्रिय आहेच, पण केवळ प्रिय आहे म्हणून श्रेयस आहे असं नाही. म्हणून श्रेयस आणि प्रेयस याची विभागणी इथं आचार्यांनी केलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट श्रेयस आहे ही ज्याला समजलेली आहे, जेव्हा तो प्रेयसाच्या अनित्यत्वाची ज्याला खात्री झालेली आहे, जेव्हा तो या खात्रीने श्रेयसाकडे पाहतो आणि त्याची प्राप्तीची मागणी करतो, तेव्हा त्यांनी मागितलेली मागणी कशी असते, न अन्यहा वरहा तुल्यहा अस्ति. या वराला तुल्य असं काहीही नाही आहे. इथे पुढे आचार्यांच्या सांगण्यामध्ये असाही रोख आहे की जर मी तुझ्याकडे आलेलो आहे तर मी अशी गोष्ट का मागावी की जी तुझ्याकडे मागण्याने सुद्धा अपमानित होईल. याचा अर्थ एका भाष्यामध्ये, एका दुसऱ्या भाषामध्ये एक कथा सांगितलेली आहे या श्लोकाच्या बाबतीत. ती अशी सांगितलेली आहे की एका जावयाला आपल्या प्रचंड त्याचा सासरा श्रीमंत आणि प्रसिद्धी असते, पैसे असतात, सगळं काही त्याच्याकडे असतं, तो यशस्वी असतो. त्या मनाने जावयाकडे तितकं काही नसतं, तो घर जावई असतो. तेव्हा त्याच्या मनामध्ये अशी इच्छा होते की आपल्याला आपल्या सासऱ्यांसारखं व्हावं, म्हणून तो देवाची आराधना करायला सुरुवात करतो. पण देवाची आराधना केल्यानंतर देव जेव्हा समोर प्रकट होतो तेव्हा त्याला तो विचारतो की मला ते हवंय जे त्यांच्याकडं आहे. तर ते म्हणाले की त्याच्याकडं काय आहे तू पाहिलंस का. तर सामुद्रिकाप्रमाणे जर पाहायला गेलं तर त्यांच्या कानावर केस आहेत, आणि हस्त सामुद्रिक किंवा सामुद्रिकाप्रमाणे ज्याच्या कानावर केस असतं तो फार भाग्यवान असतो, असं परमेश्वराने सांगितल्यावर पुढचं काही न ऐकता त्यांनी आपला वर मागून रिकामा होत होतो की मला त्यांच्यासारखे कानावर केस द्या. याचा अर्थ जो यमधर्माकडे जाऊन सुद्धा अशा प्रकारचे वर मागेल तर त्याची तुलना त्यांनी त्या कानावरच्या केसांबरोबर केलेली आहे. आणि म्हणून इथे न अन्य हा वरहा तुल्य अस्ति असं म्हणण्याचं कारण ते आहे. हा पुढे विचार संतांनी सुद्धा बऱ्यापैकी पुढे घेऊन गेलेले आहेत की हा जो वर आहे तो वर केवळ वेद वाचल्याने समजत नाही आणि वेद वाचल्याने प्राप्तही होत नाही. कबीर असं म्हणतात की सनक सनद अंत नाही पाया, म्हणजे ब्रह्माच्या मुलांना
ज्यांचं लहानपणापासून वेदपठण हेच ध्येय होतं, जे बालवयामध्ये सुद्धा ज्यांनी वेद आत्मसात केले होते, त्यांना सुद्धा वेद पढी परब्रह्मे जन्म गवाया, त्यांना सुद्धा ब्रह्मामध्ये ही गोष्ट प्राप्त होऊ शकली नाही. अशा प्रकारची अप्राप्य अशी वरवर वाटणारी पण प्राप्तीसाठी अत्यंत श्रेयस अशी गोष्ट ती मला तू दे, असं ते म्हणतात. इथे साधक या दृष्टीने नचिकेताकडे एक महत्त्वाची भूमिका आलेली आहे, ती म्हणजे विद्यार्थ्याची भूमिका. तो अजूनही विद्यार्थी या भूमिकेमध्ये आहे. आणि विद्यार्थ्याच्या भूमिकेमध्ये संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, त्यामध्ये असं सांगितलेलं की विद्यार्थी कुणाला म्हणावं. काकचेष्टा बकोध्यानम श्वाननिद्रा तथैवच स्वल्प आहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. ही पाचीच्या पाची लक्षणं आपल्याला इथे सापडतात. काकचेष्टा म्हणजे एखादी गोष्ट जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ती परत परत करत राहणे, परसिव्हरन्स ज्याला आपण म्हणतो. इथे नचिकेताचा परसिव्हरन्स पण दिसतो, त्याला परत 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 सांगितले पण तो आपला दोषा सोडत नाही आहे. बकोध्यानम, त्याचं फक्त लक्ष त्या वराकडे लागलेलं आहे. श्वाननिद्रा, गमतीची गोष्ट म्हणजे तो तिथं 3 रात्री थांबलेला आहे. स्वल्प आहारी, तो जेवलेला पण नाही आहे. आणि ग्रहत्यागी, त्यांनी दुसऱ्या वरानंतर कुठेही आपल्या घराचं नाव सुद्धा काढलेलं नाही. असे 5 गुण असणारा विद्यार्थी जो साधक या भूमिकेतून हा वर मागतोय, असंही एका ठिकाणी नमूद केले गेलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये 23व्या श्लोकामध्ये शतायुषः, आता यम सांगतोय की मी काय काय देतोय. आता हे इतकं पाल्हाळून सांगण्याचं कारण काय असावं, याच्यावर सुद्धा बराचसा विचार झालेला आहे. यातल्या प्रत्येक गोष्टीशी आपण आपली जोड लावू शकतो. शतायुषः पुत्रपौत्रान वृणीष्व बहुन पशून हस्ती हिरण्यम अश्वान भूमेर्वम हृदयातनम वृणीष्व स्वयं च जीव शरदो यावत इच्छासी. 100 वर्षांचं आयुष्य, पुत्रपौत्रान म्हणजे आपल्यापैकी जितके संसारी आहेत ते यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमध्ये अडकले आहेत. कदाचित एकापेक्षा जास्त किंवा कमीत कमी एकात तरी. एक शतायुषी किंवा दीर्घायुषी होण्याची इच्छा, आणि दीर्घायुषी होण्याची इच्छा केवळ इंद्रियांचा किंवा विषयांचा उपभोग घ्यायला हवा म्हणून. शतायुषी होण्यामध्ये काही चूक नाही आहे, पण शतायुषी देवाच्या सेवेऐवजी, नाम घेण्याऐवजी इंद्रियांचं सेवन करणे ही इच्छा ठेवून शतायुषी असणं. पुत्रपौत्रान वृणीष्व, कारण इथे पुत्रपौत्रान, आता गंमत अशी आहे की प्रत्येक संतांनी आणि आचार्यांनी आपल्याला असणाऱ्या नातेवाईकांना सोडा, तोडा, विसरून जा असं सांगितलेलं आहे. याविरुद्ध आपण पुत्रपौत्र असावा, हे अगदी म्हणजे नातू होण्यापर्यंत सुद्धा आपली इच्छा तशीच राहते. तो नातू मोठा होईपर्यंत कदाचित आपण इथं असणार नाही याची जाणीव असून सुद्धा तो असायला हवा असं आपल्याला नेहमी वाटतं. आणि म्हणून इथे काही संतांची वचनंसुद्धा आठवतात. तुकाराम महाराज स्वतःच म्हणतायत की हो का पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंध. त्यांनी सांगितले पहिल्यांदाच या 3 गोष्टींना काढून टाका. आचार्यांनी भजगोविंदमध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकात ते असं म्हणतात, यत पावनो निवासिते देहः यत यावत पावनो निवासिते देहः तत् पृच्छन्ति कुशलम गेहे. जोपर्यंत शरीरामध्ये प्राणवायू आहे तोपर्यंत तुमची तब्येत किंवा तुमचं कसं चाललंय हे विचारण्याकडे सगळ्यांचा कल असतो. पुढे ते असं म्हणतात की गतवती वायो देहे पाये, जेव्हा याच्यातला वायू निघून जाईल, गतवती वायो देहे पाये भार्या बिभंती तस्मिन काय. स्वतःची बायको सुद्धा एक 2-3 तासानंतर त्या डेड बॉडीला बघून, त्या प्रेताला बघून तिरस्कार करायला लागते, घाबरायला लागते. बिभती, ती घाबरते. ज्याच्याशी तिने आत्तापर्यंत संस्कार केलेला असतो तो केवळ काही क्षणाच्या मुदतीनंतर, त्याच्यातला प्राण गेल्यानंतर तिला त्याच्याबद्दल अत्यंत भीती वाटायला लागते. अशा प्रकारची नाती असून सुद्धा, अशी नाती आहेत असं माहीत असून सुद्धा पुत्र किंवा पौत्र असावेत अशी आपली इच्छा असते. आणि नेमकं तेच इथं यम त्याला देऊ इच्छितो
की तो पाहतोय की तो शतायुष्यात तरी तो सापडेल, नसेल तो पुत्रपौत्रान वृणीश्व दे बहुन पशुनान. आता ॲसेट्सची लिस्ट चालू झालेली आहे. यातला पशून हस्ती हिरण्यम अश्वान याच्या आता गाडी आणि फ्लॅट अशा पद्धतीने आपल्याला घेता येतं. अशा इतक्या सगळ्या गोष्टी, आणि याच्यामध्ये सुद्धा बहुन हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला कोणत्याही एका घरानेच आपलं समाधान झालेलं दिसत नाही. या बाबतीत काकांचं उदाहरण अगदी घेण्यासारखं आहे. एक छोटेखानी आपलं घर, या पलीकडे काकांनी आपला कुठलाही ॲसेट बिझनेस वाढवलेला दिसत नाही. आणि या प्रकारामध्ये जितकी परिग्रह जितका जास्त, म्हणून जैन धर्मामध्ये अपरिग्रहाला इतकं महत्त्व देण्याचं कारण असं आहे. गमतीची भाग म्हणजे त्या धर्मामध्ये परिग्रहावरच तो धर्म आधारलेला आहे. म्हणजे अपरिग्रह असायला पाहिजे, पण परिग्रह करणाऱ्या लोकांनीच तो धर्म उचलून धरलेला आहे. पण अपरिग्रह हा इथे बहुपशून हस्तीन हिरणम अश्वांमध्ये परिग्रहाचं लक्षण आपलं इथे यमधर्माने सांगितलेलं आहे. भूमेर्मह महदायतनम, महद आयतनम असा तो शब्द आहे. आयतन म्हणजे जागा किंवा राहण्याची जागा. महद आयतन म्हणजे विस्तीर्ण अशी जागा. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेला मंत्रांमध्ये अयतानम भवती अयतानम भवती हा शब्द परत परत येतो. त्याचं कारण असं आहे की तू जिथे वास्तव्य करतोयस, तुझं वास्तव्य अशा विस्तारित जागेवर व्हावं. महद आयतायनम भूमी, अशी भूमी की ज्याच्या लांबी रुंदीची सुद्धा आपल्याला व्याप्ती समजणार नाही इतकं तुला मिळावं. वृणीश्व स्वयंच जीव शरदो यावत. आता किती जगावंस तू, तर तुझी इच्छा असेल, तुझी इच्छा जेवढी होईल तितके शरद. शरद ऋतूचं आपल्याकडचं महत्त्व असं आहे की जीविते शरदः शतम असं म्हणतात आपल्याकडे. शरद ऋतू तिथे घेण्याचं कारण असं आहे की नुसतंच जगायचं नाही आहे. ग्रीष्मात जगणं सगळ्यांचंच चालू आहे. ग्रीष्मानंतर येणारा जो शरद जसा सुखावा आहे तसं जग पण, आणि तो शरदासारखं जग. शरदाचं चांदणं तुला उपभोगता येईल. शरदाचे ऋतूचे जे काही चांगले गुण आहेत ते तुला म्हणजे थोडक्यात म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारे तुला आयुष्य कंठता यावं. आणि म्हणून जीविते शरदः शतम हा आपल्याकडे असणाऱ्या प्रार्थनेचा भाग आहे. पश्यम शरदः शतम, मोदम शरदः शतम, शृण्वम शरदः शतम, अजितस्यम शरदः शतम असा तो मंत्र आहे. इतकंच नव्हे तर पाणीग्रहणाच्या वेळेला मंगलम तंतु नानेन मम जीवन हेतुना असं पत्नीला म्हणायचं असतं की कांते बंधनामी सौभाग्ये त्वम जीवे शरदः शतम. तू 100 शरद ऋतू होतील असं तू जग. म्हणजे काय होईल त्याच्यामुळे की कांते तव सौभाग्य, तुझं सौभाग्य मला मिळेल. म्हणून आपल्याकडे पत्रिकेमध्ये असं सौभाग्य मागणाऱ्याला सौभाग्यकांक्षिणी असं लिहिलं जातं आणि नंतर ती सौभाग्यवती होते. याचा अर्थ असा आहे की जिथे जिथे शरद ऋतू आहे म्हणजे अत्यंत चांगल्या आणि अत्यंत प्रॉस्परस अशा पद्धतीने तुला जाणारं आयुष्य, दीर्घायुष्य पण राहो. तू म्हणशील तितके शरद ऋतू तू जगशील आणि त्यावेळेला तुझ्या इतक्या गोष्टी तुझ्याकडे बरोबर असतील. आता इथे आचार्यांनी जेव्हा याच्यावर भाष्य केलेलं आहे ते असं म्हणतात की हे सगळं जरी असलं तरी नचिकेताचा विचार कसा चालला आहे ते आचार्य सांगतात. ते म्हणतात की तो यमधर्म जे सांगतोय त्याच्यातलं सगळं त्याला कळालेलंच आहे. त्याची महती कळालेली आहे, त्याचा उपयोग कळालेला आहे. फक्त तो असं म्हणतो की सर्वम एतद अपि अनर्थकम स्वयंचेत अल्पायु. कितीही काहीही झालं तरी मी स्वतःच अल्पायू असल्यामुळे हे जरी राहिलं, ते आयु कदाचित इथून कल्पापर्यंत जरी नेलं तरी ब्रह्माचा सुद्धा जर नाश होणार असेल तर मी त्याच्यामध्ये नेहमी अल्पायू म्हणूनच राहीन. आणि त्याच्याही मध्ये पुढे आणखीन एक गोष्ट अशी सांगितलेली आहे की प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेणारं इंद्रिय हे त्या गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी काही कालासाठीच निर्माण झालेलं आहे. त्यामुळं कालानुसार इंद्रिय जिवंत राहील, पण त्या इंद्रियामध्ये त्या विषयांचा उपभोग घेण्याची ताकद जी आहे ती हळूहळू संपत जाणार आहे. आणि त्याला त्यांनी सर्वम इंद्रिय कलापम असं नाव दिलेलं आहे. कलाप म्हणजे ॲक्टिव्हिटी किंवा त्याचं कार्य. त्याचं कार्य कमी होत जाणार असल्यामुळं म्हणजे याचा अर्थ की मी स्वतःही संपणार आहे, माझ्याबरोबरची इंद्रियसुद्धा संपणार आहेत. आणि असं जर असेल तेव्हा इतकं सगळं जे तू काही मला दिलंस त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक उपभोग्य वस्तू जी आहे ती सुद्धा टिकणारी नाही आहे. जो उपभोग आहे
तोही टिकणारा नाही आहे, आणि जो उपभोगणारा आहे तोही टिकणारा नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये तिन्ही गोष्टींचा नाश आहे. अशा वेळेला नचिकेताच्या मनामध्ये आलेला विचार असा आहे की हा देव पाहतोय, पण याचा मला काही उपयोग नाही, हे त्याला त्याच्या मनामध्ये निश्चित झालेलं आहे. यालाच कबीरांनी दुसऱ्या थोड्याशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की आपल्याला आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा एक प्रचंड अभिमान वाटतो, आणि तो अभिमान वाटण्याचं कारण म्हणजेच आपला अहम त्याच्यामध्ये आहे म्हणून. तर ते असं म्हणतात की एकतर हे सगळं करायचं बंद कर, किंवा जे काय करायचं ते कर, त्यातला अहम काढून टाक. दोन्ही दृष्टींनी, दोन्ही गोष्टींनी आपल्याला वैराग्य साध्य करता येतं. वैराग्य साध्य करता येणं याचा अर्थ कर्म थांबवणं असा होत नाही. त्यामुळे एक तर कर्म करत राहा, उत्तम उत्तम कर्म कर, फक्त त्याच्यातून तू स्वतःला बाजूला कर. किंबहुना दुसरा मार्ग त्याच्यातला असा आहे की जितका त्याग करता येईल तितका कर, म्हणजे तुझ्याकडून कर्मच मुळात कमी होईल. म्हणजे कर्माची व्याप्ती कमी करणं आणि कर्माच्या वरचा अधिकार कमी करणं, दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने वैराग्य साधता येतं. वैराग्य साधणं किती अवघड आहे याचं कारण असं आहे की विवेक पहिल्यांदा दिलेला आहे, वैराग्य नंतर दिलेलं आहे. कारण विवेकाशिवाय वैराग्य नाही हे जरी खरं असलं तरी विवेक कितीही उत्कृष्ट प्रतीचा जरी असला तरी वैराग्य तेवढ्याच प्रतीचं असेल असं सांगता येत नाही. आणि म्हणून वैराग्याच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वैराग्याची जाणीव, वैराग्य असलं पाहिजे याची जाणीव जर सतत साधकाजवळ नसेल तर तो कोणत्याही क्षणी विवेक असून सुद्धा घसरू शकतो. आणि म्हणून आचार्यांनी एक श्लोकीमध्ये वैराग्य डिंडिमा या नावाने एक श्लोक लिहिलेला आहे. खूप चांगला श्लोक आहे तो. आचार्य असं म्हणतात की एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या आगमनापूर्वी एक छोटासा हे वाजवला जातो, नगारा किंवा छोटीशी एखादी वस्तू अशी वाजवली जाते. याचा अर्थ असा की ते येत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी तयार राहा. त्या आवाजाबरोबर तो ज्या मार्गाने येणार त्या मार्गातले सगळे लोक जे असतात ते सतर्क सजग झालेले असतात. तसं वैराग्याची जाणीव सतत व्हावी म्हणून त्याचा एक दिंडीमा त्यांनी असं सांगितलेलं आहे की कामहा लोभेश्च मोहेश्च, कामहा लोभश्च मोहश्च देहे तिष्ठति तस्करः, ज्ञानरत्न अपहाराय तस्मात् जागृत जागृत. असा तो दिंडीमा आहे. तस्मात् जागृत जागृत. जन्मं दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः, संसार सागरम दुःखम तस्मात् जागृत जागृत. तिसऱ्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, आणि आता परत थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की पुत्रपौत्रांबद्दल संतांचं मत काय आहे. आता आणखीन आचार्यांचंच मत आहे. मातान नास्ति पितान नास्ति नास्ति बंधू सहोदरः, मातान नास्ति पितान नास्ति नास्ति बंधू सहोदरः, अर्थम नास्ति ग्रहम नास्ति तस्मात् जागृत जागृत. कशासाठी जागा राहा तर हे लक्षात ठेव आणि जागा राहा. आणि सगळ्यात शेवटी ते असं म्हणतात, अत्यंत महत्त्वाचा त्यांचा चौथा श्लोक आहे. ते असं म्हणतात की आशया बद्धते लोकः, आशेनी डिझायर किंवा आशेनी लोक बांधले जातात. आशया बद्धते लोकः कर्मानी बहुचिंतयात, जे जे काही कर्म करतो, कर्म करणेच म्हणजे चिंतेला आमंत्रण आहे. आशया बद्धते लोकः कर्मया बहुचिंतना, आयुक्षिणम न जानानी, आयुष्य वाया चाललंय याची जाणीव नाही, आयुक्षिणम न जानानी तस्मात् जागृत जागृत. याला वैराग्य दिंडीमा असं त्यांनी नाव दिलं. हे ज्याच्या मनामध्ये 24 तास चालू आहे अशा व्यक्तीला वैराग्याची ज्योत सतत अखंड तेवत ठेवायला सहाय्य होतं. आणि याचाच दुसरा अर्थ म्हणजे समर्थांचा आपल्याला लागतो, तो म्हणजे सावध आणि दक्ष तया तात्काळची मोक्ष म्हणण्याचा कारण म्हणजे ज्याच्याकडे सावध आणि दक्षता ही वैराग्याची पूर्वपीठिका जर तयार असेल तर होणार. एखादं कर्म झाल्यानंतर वैराग्याची जाणीव होणे हे अभ्युदयाचं लक्षण जरी असलं तरी ते वैराग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. एखादं कर्म व्हायच्या अगोदर वैराग्याची जाणीव, आणि इथे नचिकेतामध्ये आपल्याला ते नेमकं सापडतंय. म्हणजे तो साधन चतुष्टांनी कसा संपन्न आहे हे आपल्याला कळतं. विवेकाने त्याला काय पाहिजे ते कळतंय. त्यांनी ही हॅज करेक्टली डिस्क्रिमिनेटेड. नित्य आणि अनित्य यातला विवेक त्यांनी वापरलेला आहे. वैराग्य सतत तेवत ठेवलेलं आहे. आणि याच्याबरोबर त्यांनी
षट संपत आहेच आहे. आता तीव्र मुमुक्षत्वाने तो या वराकडे पाहतोय, म्हणून तो यमाच्या झाशामध्ये, यमाच्या कह्यामध्ये जात नाही आहे. इथे एक पुत्रपौत्रांबद्दल एक महत्त्वाची किंवा आणखीन एखादी अशी रचना म्हणजे मग कबीरांची आहे. जसं नरदेह स्तवनामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, एक पूर्ण अध्याय त्याच्यासाठी खर्ची घातलेला आहे. तुकारामांनी सुद्धा काही ओव्या खर्ची घातलेल्या आहेत. तसं कबीरांनी एक छोटीशी साखी लिहिलेली आहे. ती साखी आपल्याला खूप मोठा धक्का देऊन जाते किंवा खूप आपल्याला विचार करायला लागते. ते असे म्हणतात की मन कसं असतं आपलं विश्वामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा, तर देवापासून अत्यंत दूर असतं आणि ते स्वतःच्या कल्पनेमध्ये रमलेलं असतं आणि ते इतकं फुलून गेलेलं असतं स्वतःच्या अहंगाने की त्याला हे कळतही नाही की मी माझ्याभोवती स्वतःचं एक विश्व तयार केलं आहे जे कधीही टिकणारं नाही आहे. ते असं म्हणतात, मन फुला फुला, प्रत्येकाचं मन कसं असं फुलल्यासारखं असतं. मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे. सगळीकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संबंध ठेवलेला आहे. संगस्तेषु उपजायते, सगळीकडे संगत झालेली आहे. मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे. मात कहे जी पुत्र हमारा, मात कहे जी पुत्र हमारा, बहन कहे बीर मेरा, भाई कहे भुजा मेरी, नारी कहे नर मेरा. असं 4 लोक त्याला वेगळ्या वेगळ्या नावांनी बोलवत असल्यामुळे तो एका वेगळ्या याच्यावर असतो. घरातलं कर्तेपद त्याच्याकडे आल्यासारखं त्याला वाटत असतं. माझ्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चालल्यात आणि ही सगळी जी हकीकत आहे ती आपली आहे. या पद्धतीने आपलं जीवन चालू आहे. पुढे ते असं म्हणतात की जेव्हा तो जातो तेव्हा या नात्यांचं काय होतं, तर पेट पकड कर माता रोये, बाह पकड कर भाई, लपट झपट कर तिरिया रोये. बायकोला सगळ्यात जास्त दुःख होतं. लपट झपट कर तिरिया रोये, हंसा अकेला जाई. पुढे ते असं म्हणतात, नंतर जेव्हा केव्हा तरी चुकून आठवण जर आली तर किती आठवण येते, जब लग जीवे माता रोये. जेव्हा जेव्हा आठवण येईल त्यावेळेपुरतं थोडंसं रडते ती. जब लग जीवे माता रोये, बहन रोये 10 मासा. बहिणीचं थोडं प्रेम असेल तर 10 महिन्यापर्यंत. 13 दिन तक तिरिया रोये, 13 दिवस फक्त बायको सुतक पाळते. फिर करे घरवासा, कारण 14व्या दिवसापासून जेवण करायला लागतं. पुढे ते असं म्हणतात की या देहाबद्दल ज्याच्यासाठी इतकं सगळं काही आपण केलेलं आहे त्याची अवस्था नेमकी काय होते, त्याच्यासाठी लोक काय करतात. ज्या देहासाठी मी किंवा ते माझ्या मनामध्ये ठेवून मी एवढं वावरलो, तिथे त्या देहाकडे लोकांनी कसं पाहिलंय. गेल्यानंतर 4 गजी चादर मंगाई, चढा काष्ठ की घोडी, चारो कोने अगन लगाई, फूक दिया जैसे होरी. होळीमधली एखादी चिता पेटवावी तशा पद्धतीने चिता पेटवून देतात. आणि काय होतं, हाड जले जैसे लकडी, केस जले जैसे घासा, सोने जैसी काया जल गई, कोई ना आया पासा. यातलं कोणीही जवळ आलेलं नाही. पुढे कबीर असं म्हणतात की घरकी तिरिया ढूंढ न लागी, ढूंढ पिरी चौदिस्या. ती आता दुसऱ्या कोणाला तरी हुडकायला लागली. कहे कबीर सुनो भई साधो, छोडो जग की आशा. परत 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 त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे काही तुम्हाला स्वतःचं वाटतंय ते सोडायचं आहे आणि ते सोडण्याची आपली इच्छा होत नाही, म्हणून समोरून यम, गंमत अशी आहे, दाखवणारा यम आहे. त्यानं दाखवलेलं जर त्यांनी स्वीकारलं तर त्याच्यावर स्वामित्व कोणाचं येणार आहे, यमाचं येणार आहे. यम त्याला पकडायला पाहतोय, नचिकेत सोडायला पाहतोय, आम्ही मृत्यूला सामोरे जातोय, कारण त्यांनी जे काही समोर ठेवलंय त्याच्यामध्ये मी फसत चाललेलो आहे. अशा प्रकारचं फार छान वातावरण कठोपनिषदामध्ये तयार झालेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये 24वा श्लोक आहे. इथं तो आता नचिकेत म्हणतो, एतत् तुल्यम यदि मन्यसे वरम वृणीष्व वित्तम चिरंजीव. आता काय झालं की तो पहिला वर जो दिला त्या 2 वरांमध्ये सुद्धा हा ग्रस्त काही हल्लेला नाही आहे. आता लक्षात आलं याच्या की याला अजूनही काहीतरी मोठं आमिष दाखवणं फार जरुरीचं आहे. म्हणून तो आता यमधर्म असं म्हणतोय, एतत् तुल्यम यदि मन्यसे. याच्याहीपेक्षा तुला जर काही असं तुझ्या मनामध्ये याच्याहीपेक्षा काही वेगळं असेल, म्हणजे मी आत्तापर्यंत बोलून दाखवलंच तुला, पण याच्याहीपेक्षा तुझं जर काही मनामध्ये असेल तर वित्तम चिरंजीविकाम,
महाभूमो म्हणजे फार मोठं असं साम्राज्य जर काही असेल, नचिकेत त्वमेधी कामानां त्वां कामभाजम करोमी. त्वम एधी मे यू प्रॉस्पर. तू असं कर की तुला जे काही तुझ्या मनामध्ये येईल, तू जेवढं काही विचार करू शकशील, आणि असं जर वाटत असेल की मी जे काही सांगितलंय त्याच्यापेक्षा तुला काहीतरी वेगळं हवं आहे किंवा आणखीन हवं आहे, असं काही असेल तर तू मला सांग. कामानाम त्वाम कामभाजम करोमी. कामभाजम, काम भाक असा तो शब्द आहे. काम भाक, दुःख भाक. काम भाक म्हणजे जो जे करायला योग्य आहे, ज्याची ते करण्याची लायकी आहे, वन हू डिझर्व्स दॅट. तू कामभाक आहेस म्हणजे तू कोणत्याही प्रकारची इच्छा केलीस तर ती सफल व्हावी इतकी तुझी पात्रता आहे, असं कोण म्हणतंय? धर्मच स्वतः, यमधर्मच स्वतः नचिकेताला म्हणतोय. म्हणजे नचिकेताने आत्तापर्यंत केलेल्या तपामुळं, आत्तापर्यंत केलेल्या साधनेमुळं त्याला एक अशी अवस्था प्राप्त झालेली आहे की त्या अवस्थेमध्ये तो कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त करू शकतो. आता इथे नचिकेत यमधर्माला, यमधर्म स्वतः नचिकेताला सांगतोय की तुझी काय तयारी आहे. इथे रामकृष्ण विवेकानंदांना सांगतायत की तुला माहिती आहे का तुझ्याकडे आता काय आलंय. आणि अक्षरशः एखाद्या अनभिज्ञ बाळाप्रमाणे विवेकानंद रामकृष्णांना म्हणतात की मला नाही माहिती काय आलंय. आणि ते म्हणतात की अरे माझ्याकडे जे होते ते सगळं तुला देऊन टाकले, त्याच्यामध्ये सगळ्या सिद्धी आल्या. ताबडतोब त्या नचिकेताने म्हणजे त्या विवेकानंदाने असा प्रश्न केलेला आहे की या सिद्धींचा मला उपयोग काय? आत्मज्ञानासाठी काही उपयोग आहे का? नाही म्हटल्याबरोबर त्या तुमच्याकडेच राहू दे. हा आधुनिक नचिकेत आणि यमधर्माचा जसा संवाद आहे तसाच हा संवाद आहे. म्हणजे या संवादामध्ये केवळ कपोलकल्पित कथा नसून अशा प्रकारच्या घटना घडत आलेल्या आहेत हे आपल्याला इथे कळतं. आणि म्हणून गीतेमध्ये एका ठिकाणी भगवानाने स्वतः सांगितलेलं आहे की अशा ठिकाणी जाताना या मार्गावर अनेक भक्तांचं स्खलन होण्याची शक्यता आहे. पण अशा योगभ्रष्टाचं नेमकं काय होतं हा सुद्धा प्रश्न अर्जुनाने विचारून टाकलेला आहे. तो कुठेही योगभ्रष्ट झालेला नाही आहे, पण झालं तर काय? कारण शेवटी ज्या साधकांनी गीता वाचायची त्यामध्ये एखादा असा असू शकतो, एखाद्याला अशी. आणि तिथं भगवान असं म्हणतात की योगभ्रष्टांनी परत पहिल्यापासून सुरुवात करायची नसून जो जिथे थांबला तिथून तो त्याची सुरुवात करेल. आचार्य याच्यावर असं म्हणतायत की किंबहुना काय काय सांगायचं, असं तो म्हणतो. काय सांगायचं? दिव्यानाम मनुष्यानाम. हे सगळं जे काय आहे ना ते दिव्य किंवा मनुष्य या दोन गोष्टीमध्येच तू मला देतोयस. एकतर मनुष्यत्वातलं काहीतरी देतोयस, एकतर दिव्य, दिवी भव्यम दिव्यम म्हणजे थोडक्यात स्वर्गाशी संबंधित असं काहीतरी तू मला देतोयस. जिथे जिथे देव आहेत म्हणजे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, जिथे जिथे भव हा प्रकार झालेला आहे, जे जे आकाराला आलेलं आहे, त्या आकाराला आलेल्या सर्व वस्तूंमधली अत्युत्कृष्ट वस्तू जी परब्रह्माच्या अत्यंत जवळ जाऊ शकते पण परब्रह्म झालेलं नाही ती म्हणजे देव आहे. तिथपासून ते मर्त्य मानवापर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये जेवढं जेवढं काही आहे ते सगळं करण्याशी संबंधित आहे. आणि असं जे काही कर्माशी संबंधित आहे ते तू मला देतोयस. तेव्हा आचार्य असं म्हणतात की असं जे देतोयस ते सत्संकल्पो अहम देवः. मला हा संकल्प करायचा नाही आहे, मला हे नको आहे, मला सत्संकल्प करायचा आहे. सत्संकल्प म्हणजे माझी त्या सच्चित आनंदातल्या एका गुणाशी म्हणजेच त्या सच्चित आनंद स्वरूप अशा त्या सत्याशी संपर्क आणि भेट व्हावी असा माझा संकल्प आहे. तो तू मला द्यावास असं तो मागतोय. आणि हे सत्य जे आहे हे सत्य कशा प्रकारचे? ते महाव्रतातलं सत्य आहे. व्रतामध्ये दोन प्रकार आहेत, अनुव्रत आणि महाव्रत. अनुव्रत हे साधारण जैन धर्मामध्ये सुद्धा त्याला अनुव्रत आणि महाव्रत असंच म्हणतात. जैन धर्मामध्ये गृहस्थ आश्रमातल्या माणसांना क्षुल्लक असं नाव आहे, क्षुल्लक असं म्हणतात. ते छ वापरतात ते खरं क्षुल्लक आहे. गृहस्थी जो आहे तो सगळ्या व्रतांना तपस्व्यासारखं करू शकत नाही म्हणून त्यामध्ये काही ढील दिली गेलेली आहे. त्यामुळे इथं असणारं जे सत्य आहे ते तौलनिक सत्य असू शकतं, पण प्रखर सत्य हा केवळ महाव्रत घेतलेलाच बोलू शकतो. आणि अशा प्रकारचं महाव्रत घेतलेलं सत्य जो ज्याने घेतलेलं असतं त्याच्या सत्याची पातळी ही खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची असू शकते. सत्य आपणही बोलण्याचा प्रयत्न करतो, पण सत्य बोलताना आपण बऱ्याच वेळेला संयुक्तिकरित्या खोटं बोलत नाही. खोटं न बोलणे म्हणजे सत्य अशी साधारण आपली व्याख्या आहे.
सत्य हे सत्यापायीच बोलावं लागतं, इतकं प्रखर सत्य बोलणारा केवळ एखादा युधिष्ठिर होऊन गेला. पण त्याला सुद्धा आपलं बोलणं एका विशिष्ट काळासाठी बदलावं लागलं. जेव्हा नरोवा कुंजरोवा हा शब्द तिथे आला, तिथे ते सत्य नव्हतं, झाकोळलेलं सत्य असा सुद्धा त्याच्यासाठी शब्द वापरण्यात आलेला आहे. आता प्रश्न असा येतो की महात्मा गांधी आणि सत्य, त्यांनी उलट असं म्हटलं की मला परमेश्वर भेटेल की नाही याची मला खात्री नाही, पण मला सत्य प्राप्त झालं म्हणजेच परमेश्वर प्राप्त झाला असं वाटतं. त्यांच्या सत्याची पातळी त्यांनी स्वतः कुठंपर्यंत साधक म्हणून नेली होती याचं एक बरीच उदाहरणं आहेत. त्यातलं एक उदाहरण असंही आहे की त्यांच्यावर झालेला जो शेवटचा खुनी हल्ला होता त्याच्या बरोबर अगोदर एक आठवडा त्यांच्यावर हल्ला झाला होता. तो फसला होता. मदनलाल पहावा नावाचा जो माणूस गोडसेंच्या बरोबर गेला होता, त्यांनी बंदुकीचे बार काढलेले होते आणि ते त्यांच्यावर तो हल्ला झाला नाही, पण बंदुकीच्या बारांचा आवाज झाला. त्यावेळेला गांधीजी प्रार्थनेला बसले होते आणि प्रार्थनेला बसल्याबरोबर ते जेव्हा प्रार्थनेला नेहमी त्यांचे डोळे बंद करून ते प्रार्थना करायचे आणि बाकी समोर सगळे बसलेलेच आहे. बिर्ला हाऊसमध्ये घडलेली गोष्ट आहे. जेव्हा समोरच्या लोकांनी हा बंदुकीचा आवाज गनशॉट ऐकली, त्याबरोबर बऱ्याच जणांच्या लोकांमध्ये काही उठले, काही पळायला लागले, काही तिथेच थबकले, काही गांधींच्या जवळ यायचा प्रयत्न केला. गांधीजी तसूभर सुद्धा हल्ले नाहीत. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी बरेच जण त्यांना भेटून किंवा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा असं आलं की गांधीजींच्या स्थितप्रज्ञतेची कमाल पहा की त्यांना बंदुकीच्या आवाजाची सुद्धा जाणीव होऊन सुद्धा ते हलले नाहीत. असं झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये गांधीजींनी स्वतः एक लेख लिहिला. त्या लेखामध्ये असं लिहिलं की हे चुकीचं आहे, मागं झालेला आवाज हा बंदुकीचा होता असं मला माहिती नव्हतं, ते काहीतरी किरकोळ काहीतरी आवाज असेल म्हणून मी शांत राहिलो. म्हणजे सत्य एखाद्याला आपसूक चालत आलेली प्रसिद्धीची लहर तशीच्या तशी ठेवता आली असते, ते आणखीन अजरामर झाले असते. पण ते सत्याशी विसंगत आहे म्हणून त्या प्रसंगामध्ये सुद्धा त्यांनी सत्य हेच पुढं आलं पाहिजे अशा पद्धतीने प्रखर सत्य जो ठेवतो. आणि इथे सत्य संकल्प, आता त्याचा जो संकल्प आहे नचिकेताचा, हा तिसरा वर मागण्याचा, हा सत्य संकल्प आहे. म्हणजे तो तिथून महाव्रताप्रमाणे असल्यामुळे तो अजिबात तिथून हलणार नाहीये. इथे एक गोष्ट अशी आहे की एवढं सगळं असून सुद्धा तो या वरासाठी इतका का थांबलाय? जे समोरून देतोय त्यांनी स्वतः दोन गोष्टी मागून सुद्धा घेतलेल्या आहेत. असंही नाही की त्यांनी मागितलेलं नाही आहेत. त्या दोन गोष्टी त्याच्यासाठी नाहीच आहेत हेही त्याला माहिती आहे, त्या समोरून आलेल्या सुद्धा आहेत. पण असं असून सुद्धा अशा एका वरासाठी इतका वेळ तो का तिष्ठत बसलाय किंवा इतका वेळ तो का असा धरून बसलेला आहे, याच्याबद्दल सुद्धा थोडासा विचार भाष्यकारांनी केलेला आहे. परमेश्वराकडे किंवा त्यांनी उत्पन्न केलेल्या विश्वामध्ये माझी जी भूमिका आहे ती मर्त्य मानवाची असल्यामुळे माझ्या बुद्धीच्या अगणित मैल पलीकडे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याचा मला अजूनही स्पर्शसुद्धा झालेला नाही. मला स्पर्श झालेल्या गोष्टींमधल्या केवळ विषय आणि इंद्रिय यांच्या सन्निकर्षानं जर मला आयुष्यामध्ये इतक्या गोष्टींचा आवड किंवा इच्छा निर्माण होऊ शकते, तर अशा गोष्टी ज्यांचा मला स्पर्शसुद्धा झालेला नाही, माझ्या बुद्धीच्या शांततेमुळं जर ती प्रशांत झाली, ती जर त्याच्या पुढेच जर गेली, अनंताकडे जर जायला लागली, तर वाटेत येणाऱ्या ज्या ज्या गोष्टींचा मला स्पर्श होईल त्या गोष्टींमध्ये मी कशा प्रकारे वागीन याच्याबद्दल कोणत्या प्रकारची खात्री देता येत नाही. आणि म्हणून हा जो वर मागण्याचा त्याचा जो हे चाललेला आहे, त्याला या मधल्या गोष्टींचा स्पर्श झालेला नाही, पण त्याचा अंदाज निश्चित आहे. म्हणजे मला या ठिकाणापासून जिथे मी आत्ता आहे तिथून माझ्या गंतव्यापर्यंत जाताना वाटेत येणाऱ्या सगळ्या विषयांची पुसटशी काय होईना पण नचिकेताला कल्पना आहे. त्याने ते विषय भोगलेले नाहीत, त्यांनी त्या प्रकारच्या कोणते, पण एक गोष्ट निश्चित आहे की जे मागतोय ते माझं उत्तुच्च ध्येय आहे. याला एक वेगळ्या संकल्पनेने एका सुफी भूमिकेमध्ये सांगितलेलं आहे. खूप गूढ असं ते काव्य आहे. जसं गोरक्षनाथांचे काव्य गूढ आहेत तसं हे काव्य गूढ आहे. ते असं म्हणतात की हे जग सगळं जे आहे ही एक मद्यशाळा आहे. कोणी चालवली आहे, साकी कोण आहे, तो आहे. कशामुळे सगळे इथं बसलेत
ते फक्त ते प्यायला मिळणार म्हणून बसलेत. ज्याला आपण अमृत म्हणतो त्याला सूफी संत सगळे वाईन या प्रकाराने संबोधतात, पण अर्थ तोच आहे. ते असं म्हणतात की काच बऱ्याच प्रकारची असते. काच हा प्रकार जो आहे तो बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. फक्त त्यातला एकच काच अशी असते की ज्याचा पेला तयार होतो आणि त्याच्यामध्ये ती दारू ओतली जाते. याचा अर्थ असा आहे की अनंत जीव तयार झालेले असतील, पण त्यातला एकमेव असा मनुष्यत्व असा आहे की ज्याच्यामध्ये खरोखर त्यानं स्वतःची आपली अमृत त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. ते असं म्हणतात की जी चाहे तू शीशा बन जा, जी चाहे तू पैमाना बन जा. तू एकतर त्याचा प्याला बन, म्हणजे हे जे शरीर आहे हा त्याचा प्याला आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे काय चेतन तत्व आहे ते त्याचं आहे. त्यामुळे तुझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर तू तो पेला बन आणि शरीराप्रमाणे वाग आणि शरीराप्रमाणे राहा, ज्याच्यामध्ये फक्त आहार, निद्रा, भय, मैथुन याच्यापेक्षा काही असणार नाही. किंवा त्याच्यामध्ये जे तत्व आहे त्या तत्वाची चव घे. जी चाहे तू शीशा बन जा, जी चाहे पैमाना बन जा. पुढे तो असं म्हणतो, शीशा पैमाना क्या बन जा, शीशा पैमाना क्या बनना, मै बन जा मैखाना बन जा. हे नुसतं फक्त आतलं तुझं तत्व काय पाहतोस, हे जिथं जिथं पसरलेलं आहे तिथं तिथं जाऊन तू त्याची चव घे, म्हणजे आता तुला विश्वरूप आपल्यापण प्राप्त होईल. पुढे तो असं म्हणतो, मै बनने से मैखाना बनने से अच्छा है अफसाना बन जा. म्हणजे आता तू फक्त केवळ सच्चित आनंद स्वरूपाकडे जायला सुरुवात कर. आणि पुढे तो असं म्हणतो, अच्छा है सब बनने से. आता कर्माचा शब्द कसा आलाय बघ. अच्छा है सब बनने से रूहे जाना ना बन जा. आपण ज्याला नेती नेती म्हणतो त्याला ते जाना ना, नेती नेती जाना ना, रूहे जाना ना, म्हणजे ज्याच्याबद्दल काहीही निश्चित सांगता येत नाही असं ते तत्व, म्हणजेच ब्रह्माबद्दल उल्लेख आहे, ते तू बन जा, असं तो शेवटी मागताना मागतो. इथे ह्या संपूर्ण विश्वाच्या रचनेमध्ये प्रत्येक रचनेचं महत्त्व, मूल्य, मर्यादा पूर्णपणे माहिती असलेलं नचिकेत आता हा संपूर्ण प्रवास माहिती असल्यामुळे इतक्या आत्मविश्वासाने तो बोलतो. इथे पुढे 25व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, ये ये कामा दुर्लभा मर्त्य लोके सर्वान कामागमश्चंदंत प्रार्थयस्व. काय काय देणार आता हेही सांगायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जे काही दिलं ते त्याच्या ॲसेट या क्लासमध्ये आलं, म्हणजे ते त्याच्या नावावर, म्हणजे ज्याच्यामधून यश, कीर्ती, संपत्ती अशा पद्धतीने ते मोजलं जाईल असं आलं. आता तो वैयक्तिक विषयांशी आणि इंद्रियांशी असणारा जो संबंध आहे त्याच्यातून उद्भवणारा जो तात्कालिक सुख आहे त्याच्यावर केंद्रित करून आता यमराज सांगतायत, ये ये कामा दुर्लभा मर्त्य लोके. मर्त्य लोकामध्ये जे जे काम अत्यंत दुर्लभ आहे, दुर्लभ म्हणजे दुःखेन लभ्या इथे दुर्लभ्या, म्हणजे जे प्राप्त करण्यासाठी खूप दुःख घ्यायला लागतं असं जे जे काही आहे, सर्वान कामागम छंदतः. छंदतः म्हणजे छंद म्हणजे इच्छा, डिझायर. जे जे तुला मर्त्यलोकामध्ये अत्यंत दुर्लभ वाटतंय ते ते जे जे तुझ्या मनामधील जे जे तू म्हणशील ते प्रार्थयस्व ते तुला मिळेल. काय काय असेल त्याची उदाहरणं दिली आहेत. इमा रामाः सरथाः सतुर्याः, म्हणजे नचिकेत हा पुरुष असल्यामुळं तुझ्यासाठी डॅमसेल किंवा ज्याला अत्यंत देखण्या स्त्रिया, इमा रामाः सरथाः सतुर्या, त्या नुसत्या येणार नाहीत तर त्या आपल्या सारथ्याबरोबर, कारण त्या काळामधलं वर्णन आहे, त्या आपल्याबरोबर स्वतःचे रथ घेऊन स्वतःच्या सारथ्याबरोबर सतुर्या न हिदृशा लभनीय मनुष्ये. लभनीय म्हणजे जे नॉर्मली किंवा जे मनुष्याला मिळू शकत नाही अशा प्रकारच्या, म्हणजे त्यांनी न पाहिलेल्या अशा सौंदर्यवती स्त्रिया स्वतःच्या सारथ्याबरोबर स्वतःच्या रथात येऊन तुझं करमणूक किंवा मनोरंजन करतील आणि त्याच्यासाठी त्या सदैव तत्पर असतील. अभिर्मत प्रत्ताभिः. आता प्रत्ताभिः म्हणजे प्रदत्ताभिः, गिवन बाय मी, मी दिलेलं आहे ते. परिचारयस्व नचिकेतो मरणम अनुप्राक्षी. आता ह्या कशा असतील, त्या परिचारयस्व म्हणजे त्या तुला सगळं काही देत राहतील.
जे जे सुख तुला अशा स्त्रियांकडून घ्यायचं असेल ते सगळं तुला मिळत राहील. परिचारिका परितः चरती इति परिचारकः, म्हणजे जे पादप्रक्षालना, आचार्यांनी त्याला असं म्हटलं की आत्मानाम पादप्रक्षालनादी शुश्रूषाम कारयाः, म्हणजे तुझी सगळी सेवा करण्यासाठी त्या सदैव तत्पर राहतील याची मी खात्री देतो असं यम म्हणतोय. पण शेवटचे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. मरणम मानुप्राक्षी, मरणम मा अनुप्राक्षी, मला फक्त मरणाबद्दल विचारू नकोस. मरणम मा अनुप्राक्षी, डू नॉट आस्क, मला फक्त मरणाबद्दल विचारू नकोस. इथे आचार्यांनी जे काही भाष्य दिलेलं आहे ते असं म्हणतात की अस्मदादी प्रसादेन अंतरेन, धर्म स्वतःच सांगतोय की यमधर्म म्हणतायत की माझ्या स्वतःच्या इच्छेशिवाय या गोष्टी कोणालाही मिळू शकत नाहीत. कारण मी देव या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मला अशी ताकद आहे की या प्रकारच्या गोष्टी मी देऊ शकतो. अस्मदादी प्रसादेन अंतरेन रमयंती पुरुषान इति रामाः, पुरुषांचं मनोरंजन करणाऱ्या ज्या अशा देखण्या स्त्रीला रामाः असं म्हणतात. त्या सह रथः विथ चॅरियट्स, किंवा रथामध्ये बसून, सह तुर्याः, तुर्या म्हणजे संगीत, तुंबर नावाचा जो देव आहे तो संगीताचा अत्युच्च देव मानला जातो. ते गायन करत असतात आणि ते गायन एक वेगळ्या प्रतलावर होत असतं असं म्हणतो आपण. अशा प्रकारचं गायन गाणाऱ्या स्वतःच्या रथातून आलेल्या स्त्रिया तुझ्यासाठी राहतील आणि त्या काय करतील, त्या शुश्रूषा करतील. शुश्रूषा हा शब्द श्रवणेम या शब्दावरून आलेला आहे. आपण शुश्रूषा ग्रह असं क्लिनिकला म्हणतो, पण तो शब्द मुळात श्रवण या शब्दावरून आलेला आहे. श्रवण म्हणजे ऐकणे, जिथं तुमचं ऐकलं जातं, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण ॲट द बेक अँड कॉल असं म्हणतो, अशा प्रकारचं जे आहे अशा याला शुश्रूषा असा शब्द वापरला जातो. हा याला प्रलंबित अर्थ असं म्हणतात. या प्रलंबित अर्थाने हा शुश्रूषा शब्द इथे कशासाठी आलेला आहे, तर गुरु शुश्रूषा असाही शब्द आहे, गुरुची सेवा करणे, याला गुरु शुश्रूषा असं म्हणतात. तर शुश्रूषा इथे, शुश्रूषा म्हणजे या ज्या स्त्रिया येतील त्या तुझी सेवा करतील. आचार्याने एक वेगळा शब्द इथं वापरला आहे. असं सगळं जर तुझं होणार असेल तर मग काकदंत परीक्षा कशासाठी करतोस? कावळ्याच्या तोंडामध्ये दात किती हा प्रश्न किती निरर्थक आहे, तितकाच निरर्थक असा हा प्रश्न असा सांगण्याचा यम भासवण्याचा प्रयत्न करतोय. पण याचं कारण असं की इति प्रेतः, अरे एक प्रेत कलेवर पडलेला आहे, त्याच्याबद्दल तू एवढी का आस्था बाळगतोयस? मी हे काय काय सांगतोय ते बघ. आणि गॉन फ्रॉम हिअर म्हणजे इथून जाणे, एखाद्या स्थानापासून निघणे, याला प्रेत असं म्हणतात. प्रेताचा आपला शब्द जो आहे तो कॅडायव्हरस आहे किंवा शव असा आहे, पण प्रेताचा दुसरा अर्थ असा आहे की खरा अर्थ असा आहे प्राइतः. प्र म्हणजे निघणे, प्रस्थान म्हणतो आपण, निघणे स्थानाला, म्हणजे एखाद्या स्थानापासून दुसरीकडे जायला निघणे प्रस्थान, तसं प्राइतः इथून जाणे, याला प्रेत असं म्हणतात. आता गंमत अशी आहे की इथून कुठं जायचं तेच तो विचारतोय, तो विचारतोय मरणाबद्दल, पण मरणामध्ये प्रेत असा शब्द कशा पद्धतीने अभिप्रेत आहे, तो अशा पद्धतीने अभिप्रेत आहे की मला इथून कुठं जायचंय ते सांग, किंवा मरणानंतर प्रेत कुठं जाते ते सांग, किंवा मरणानंतर असं म्हणतात की आत्मा जातो, काही म्हणतात आत्मा जात नाही, यापैकी नेमकं काय ते सांग. अशा तिन्ही प्रकाराने हा शब्द इथे वापरलेला आहे. आता इथे प्रश्न असा आहे की सगळं 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 त्याला देतो 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 असं सांगत चाललेलं आहे, पण नचिकेत विद्येचा अधिकारी आहे, विनय त्याच्याकडे आहेच आहे. आणि इथे बरोबर गीतेतला श्लोक आपल्याला अगदी चपकल बसताना दिसतो. गीतेतला श्लोक असा आहे, विद्या विनयेन संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. ज्याच्याकडे विद्या आहे आणि जो विद्येमुळे ब्राह्मण झालेला आहे, म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे, त्याचं कसं होतं, ब्राह्मणे गविहस्तिनी, त्याला गाय आणि हत्ती याच्यामध्ये फरक सापडत नाही. शुनेच श्वपाकेच पंडितः समदर्शनः. कुत्रा किंवा कुत्र्याला मारून खाणारा, शुन म्हणजे कुत्रा. आणि या शुनचा अर्थ पाहताना मला संस्कृतमध्ये असं आढळलं, 88 नावं आहेत कुत्र्याला संस्कृतमध्ये. मी फक्त तो शुन शब्द कसा आला पाहायला गेलो आणि त्याच्यामध्ये अमरकोशामध्ये एक 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 करत 88 नावं सापडली कुत्र्यासाठी. म्हणजे
काय भाषा आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी तो शब्द वेगळ्या वेगळ्या यांनी वापरला जातो. कुत्रा आणि कुत्रं खाणारा हा आपण नॉर्मली म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे तर अत्यंत खालच्या किंवा हीन जातीतले त्यांना जसं एखाद्या गाईला आणि हत्तीला, जसं एखाद्याला कुत्र्याला आणि कुत्रं खाणाऱ्याला, या सर्वांना समदृष्टीने जो पाहतो आणि समदृष्टीने पाहणे म्हणजे आपल्याला नेहमी समानतेबद्दल जास्त सांगितल्यासारखं वाटतं. इथे ही जी समानता अभिप्रेत आहे ती कशाबद्दल आहे? सोने मोती आम्हा मृत्तिके समान म्हणणारे तुकाराम महाराज. म्हणजे इथे यमानी देतो म्हणून सांगितलेलं आहे, तिथे शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. म्हणजे एकाच्या समोर तो समरप्रसंग समोरच घडलेला आहे. त्याच्यात ही गंमत अशी आहे की नचिकेत हे नको म्हणून आलेला आहे, पण तो वाजश्रवा नावाच्या एका चांगल्या बऱ्यापैकी धनाढ्य माणसाचा मुलगा आहे आणि मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही आहे. इथे 200-250 वर्षापूर्वी घडलेला असा प्रसंग आहे की हे जे संत आहेत या संतांच्या घरी आदल्या रात्री खायला काही शिजलेलं नाही आहे, उद्याच्या रात्री काय शिजली याची खात्री नाही आहे. तिथे ज्या गावामध्ये केवळ शिवाजीराजे येता येता जाता जाता गेले तरीसुद्धा सद्भाग्य समजणारा असा तो काळ असताना यांच्या घरामध्ये स्वतःहून पाठवलेला अमूल्य असा नजराणा समोर आल्यानंतर कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता आपल्याबरोबर ज्याला आपण भार्या किंवा पत्नी म्हणतो तिचा त्याच्यावर डोळा असताना, त्याची घरामध्ये गरज असताना, हा प्रसंग खरोखर विचार करण्यासारखा आहे. कारण वैराग्याची परिसीमा का असावी लागते हे इथं कळतं. आणि इथे म्हणून इथे जो नचिकेताने जो काय म्हणतो त्याला आपण हे दाखवलेलं आहे, जी धारणा दाखवलेली आहे ती त्याच्या साधनेचे पातळी दर्शवते. पुढे 26व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, शोभावा मर्तस्य यदंत कैतत सर्वेंद्रियानां जरयंती तेजः. श्वभावा, श्व म्हणजे उद्या, शाश्वत असं म्हणतो आपण. श्व म्हणजे उद्या. श्वभावा, उद्या काय होईल? भव म्हणजे होणे. श्वभावा मर्त्यस्य यदंत कैतत. आता यदंत कैतत हा शब्द यद अनंतक एतद, यद अंतक एतद. अंतक हे यमाचं दुसरं नाव आहे, कारण तो अंतकच आहे. जिथे सगळ्यांचा अंत होतो किंवा सगळ्यांच्या अंताला जो साक्षी असतो त्याला यम म्हणतात. यद अंतक एतद शोभावा मर्तस्य सर्वेंद्रियानां जरयन्ति तेजः. आता नचिकेत तर्कही वापरतोय आणि त्याच्याशी वादही घालतोय. तो असं म्हणतो की पहिली गोष्ट अशी की उद्याची खात्री कोण दिली आहे? कारण श्व आणि भाव हे जिथं जिथं एकत्र येतात. भव म्हणजे होणे. जेव्हा जेव्हा होण्याची गोष्ट आहे तेव्हा तेव्हा ती जाण्याची गोष्ट आहे ही त्याला माहीत असल्यामुळे, आणि होण्या जाण्याच्या गोष्टीमध्ये सुद्धा उद्या काय होणार आणि जाणार हेही निश्चित नाही आहे. म्हणजे दोन प्रकारची अनिश्चितता ज्याच्यामध्ये आहे. कोणाला आहे ती? मर्तस्य, जो मर्त्य आहे, जो मॉर्टल आहे, जो मरणारा आहे, त्याच्या उद्याच्याबद्दल कोणतीही खात्री आपल्याला देत नाही. आणि नुसतं तेवढंच नव्हे तर अंतका सर्वेंद्रियानां जरयन्ति तेजः. जेवढी जेवढी म्हणून माझी इंद्रिय आहेत त्या इंद्रियामधलं जे तेज आहे ते हळूहळू हळूहळू कमी होत जाणार आहे. अपि सर्वं जीवितम अल्पमेव तवैव वाहास्तव नृत्य गीते. असं जर सगळंच जीवितम अल्पमेव असेल, हे सगळंच्या सगळं, तर तो शेवटी असं म्हणतो तवैव वाहास्तव नृत्य गीते. तू एक काम कर ना, हे सगळंच तुझं तुलाच ठेवून घे. या तव वाहास्तव नृत्य गीतेचा अर्थ असा होतो की तुझं तुला लखलाभ. म्हणजे तो यमधर्मालाच असं म्हणतोय की आता तुझं तूच ते तुझ्याकडे घे. कारण त्याचं असं आहे, एक तर जीर्णम कुर्यन्ति जरयन्ति तेज असंही आहे. अपि सर्वं जीवितम अल्पमेव, कारण पहिली गोष्ट म्हणजे आयुष्य जीवितम अल्पमेव आहे, आयुष्य कमी, त्यात परत इंद्रियांची जीर्णता आहेच आहे. तेव्हा हे सगळंच्या सगळं तू तुझ्याकडे घे. याचा अर्थ इथे असा आहे की तो असं म्हणतोय की जर माझ्यासमोर 100 रुपयाची नोट देणारा कोणी उभा असेल, त्याच्याकडून 1 रुपया घेऊन शांत होण्यासारखा मी मूर्ख नाही आहे. मला तुझ्याकडं जे आहे आणि तू सगळ्यात उत्तुच्च काय देऊ शकशील हे मला माहीत असल्यामुळं मला तेच केवळ हवं आहे. हे जेवढं काय तू मला सांगितलंस ते तुझं तुला परत घे. आचार्य इथे असं म्हणतात की आचार्याने नचिकेताचं पहिल्यांदा इथे एका वेगळ्या शब्दाने वर्णन केलं आहे. महाहृद असं त्याचं वर्णन केलेलं आहे. महा म्हणजे मोठं आणि हृद म्हणजे एक मोठं तळं. आता इथे तळ्याची उपमा देण्याचं कारण असं आहे
की ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वराच्या प्रेमाची जो विचार आहे तो इतका दृढ झालेला आहे, त्याबरोबर त्याच्या हृदयाची जी कक्षा आहे ती विस्तारत जाते. अशा विस्तारलेल्या कक्षेच्या मुळेच सगळे संत दयाळू बनतात. म्हणून संतांचं पहिलं लक्षण हे त्यांचं दयाळूपण हे आहे. कारण कोणतीही घटना, कोणतीही कार्य, कोणताही विचार त्यांचा स्वतःसाठी असतच नाही. म्हणजे बुडतेही जन पाहावे ना डोळा, असं जेव्हा तुकाराम म्हणतात ते अक्षरशः खरं होतं. कारण बुडतात हे त्याला कळतं जो तरुण गेला, आणि ते त्या तीरावर असल्यामुळं समोर असंख्य कोटी जनता बुडून जाते हे दिसत असल्यामुळे समोरून त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घृणा नाही आहे. माझाच भाऊ, माझाच मी, किंबहुना मीच मी. कारण शेवटी त्या तत्वाशी, चेतनेशी एकरूप झाल्यामुळे केवळ कळवळा कळवळा मनी धरुनिया, कळवळा मनी धरुनिया, जाईन मी आता आपुल्या माहेरा. चाललेत माहेराला, पण मनामध्ये काय घेऊन चाललेत? कळवळा. कोणासाठी? कळवळा त्याच्यासाठी, आणि कळवळा जे राहिले त्याच्यासाठी. एवढ्याच एका कारणासाठी बुद्धांच्या महायान पंथाची स्थापना झाली. बुद्ध हा कैवल्य निर्वाण प्राप्त झाल्यानंतर बुद्ध गेले असं कसं असू शकेल, असा काहींनी प्रश्न विचारला. की बुद्धांचं झालं, पण जे आत्ता निर्बुद्ध मागे राहिलेले आहेत त्यांचं काय होणार? ते बुद्धपदात कसे जाणार, आणि त्यांना हा रस्ता दाखवणार तरी कोण? आणि म्हणून परत परत बुद्ध येण्याची जी प्रक्रिया महायानामध्ये सुरू झाली ती त्या कारणामुळे झाली. म्हणून अमिताभ नावाचा जो बुद्ध आहे, त्या बुद्धापासून ते आत्ता येत असणाऱ्या, येऊ घालणाऱ्या बुद्धापर्यंत, म्हणजे परत परत यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतं, ही संकल्पनाच मुळात त्याच्यामधून आलेली आहे. त्यामुळे इथे तो असं म्हणतो की महाहृद, आता त्याचं हृदय किंवा त्याचे विचार इतके प्रगल्भ झालेले आहेत की आता तो अक्षोभ्य आहे. अक्षोभ्य म्हणजे इथे काय म्हणतो त्याला आपण, विक्षेप पूर्ण विराम पावलेला आहे. अक्षोभ्य आहे तो, आता हलणार नाही आहे. कारण विचारांमध्ये थोडा जरी बदल झाला तरी क्षिप्तता आली, आणि क्षिप्तता आली, जितकी क्षिप्तता जास्त तितकी विक्षिप्ततेकडे कल, जितकी विक्षिप्ततेकडे कल तितकं अंतःकरण मूढतेकडे जातं, आणि मूढतेकडे गेल्यानंतर केवळ त्या विषयांशी ते संबंधित राहतं. म्हणजे विषयांपासून अंतःकरणाला सोडवणे म्हणजेच मूढ अवस्थेपासून एकाग्र अवस्थेकडे किंवा निरुद्ध अवस्थेकडे जाणे, हाच तो प्रवास आहे जो याचा झालेला आहे. तेव्हा निरुद्ध अवस्थेमध्ये, सहजावस्थेमध्ये निरुद्ध अवस्थेत पोचलेला नचिकेत आणि त्याचं अंतःकरण हे महाहृद आणि अक्षोभ्य आहे असं आचार्य म्हणतात. श्वः भविष्यन्ति वा न भविष्यन्ति संदिग्धमान, उद्या होईल किंवा नाही, काय होईल नव्हे. आचार्य काय म्हणतात? श्वः भविष्यन्ति वा न भविष्यन्ति, उद्या होईल की नाही, म्हणजे पुढच्या क्षणाचीच शाश्वती नाही आहे. असं असताना अप्सराः प्रभृतयो सर्वेंद्रियाणां तेजः जरयन्ति अपक्षपयन्ति. इथे ते असं म्हणतात की टप्प्याटप्प्याने मला जेवढं काही दिलेलं आहे ते केवळ विषयांच्या सेवनाने जीर्ण होत जाणार आहे, आणि हळूहळू ते संपणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून इथे भर्तृहरीच्या वैराग्य षटकामध्ये एक वाक्य आहे, भोगान भुक्त हा वयमेव भुक्त. त्या वाक्याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपण विषयांचा उपभोग हे घेतो असं वाटतं, पण भर्तृहरीने खूप सुंदर विचार केला. ते म्हणतात नाही, विषय इंद्रियांचा उपभोग घेत असतात, इंद्रिय विषयांचा उपभोग घेतात असं आपल्याला वाटतं, पण विषय इंद्रियांचा उपभोग घेतात, म्हणजे विषय आपला उपभोग घेत असतात. ही किती विचित्र अवस्था आहे असं भर्तृहरी म्हणतो. तेव्हा इथे भोगत्याचा भोग घेत असतात, भोगता भोगाचा भोग्य वस्तूचा भोग घेत नाही असं इथे सांगितलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात आचार्य की धर्म, वीर्य, प्रज्ञा, तेज, यश, क्षपेतृत्वात्, काय काय कमी होतं, काय काय नष्ट होतं, काय काय कमी होत जातं? धर्म, वीर्य, प्रज्ञा, तेज आणि यश. आता प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बरोबर. धर्माच्या इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पातळीवर नचिकेताची यमधर्माशी जी चाललेला जो संवाद आहे ती पातळी
आणि ज्या पातळीवर आपण आहोत त्या पातळीमधला जो काही अंतर आहे ते अंतर पाहण्यासारखं आहे. आपण चातुर्विध पुरुषार्थामध्ये धर्माच्या बंधनामध्ये राहून अर्थ, काम आणि मुमुक्षत्व जागं ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आपल्या आयुष्यातली इतिश्री असं समजतो. इथे त्या धर्माच्या क्षीणतेबद्दल सुद्धा वक्तव्य केलेलं आहे आचार्यांनी. म्हणजे जे जे काही तुला इथे साध्य झालं असं वाटतंय ते सुद्धा तिथे तोकडं पडणार आहे. म्हणजे तिथे तुझी प्रज्ञा कामाला येणार नाही आहे, तुझं तेज कामाला येणार नाही आहे, तुझं वीर्य ओजस कामाला येणार नाही आहे, तुझं यशसुद्धा तिथे कामाला, कारण हे सगळंच्या सगळं संपणार आहे. त्यामुळे संपणाऱ्या गोष्टींनी न संपणाऱ्या गोष्टीचा वेध घेता येत नाही. अशा पद्धतीने आचार्यांनी इथे केलेलं आहे. धारणात धर्म उच्चते. धर्माची व्याख्या सुद्धा तिथे थोडीशी आचार्यांनी अशी सांगितलेली आहे की धारणेमधून धर्माची निर्मिती झालेली आहे. कोणत्या तरी विचारांना माझ्या बुद्धीने पकडून ठेवल्यामुळे माझ्यावर आलेल्या एका नैतिक आराखड्याची चौकट म्हणजे धर्म. तेव्हा बुद्धीच जर जड असेल तर तिने तयार केलेला आराखडा सुद्धा जड असणार आहे आणि जडानी चेतनाची संभावना करणं शक्य नाही. अशा पद्धतीने आचार्यांनी इथे याच्यावर भाष्य केलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात, सर्वम यत ब्राह्मणो अपि जीवितम आयुर अल्पम एव. ब्राह्मणो म्हणजे इथे ब्रह्माचा संबंध आहे. आचार्य असं म्हणतात की अरे हे सगळं करणारा जो ब्रह्म आहे, ज्याच्या माध्यमातून मायेनी हे सगळं बसवलं, त्याची सुद्धा आयु कशी आहे? आयुर अल्पम एव. मग असं जर असेल तर बाकीच्या सगळ्यांची कुठे गिनतीच लागत नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा जे डायमेन्शन आहे, त्याची जी व्याप्ती आहे ती इतकी मोठी दाखवायचं कठोपनिषदामधलं कारण असं आहे की जेव्हा इतकी व्याप्ती ज्याच्या कोणाच्या लक्षात आली तिथे त्याचं स्वतःचं जीवन किती क्षुद्र आहे हे लक्षात येईल. इथे ती क्षुद्रता लक्षात यावी अशी इच्छा आहे म्हणून कठोपनिषदामध्ये हा भाग. म्हणून काही भाष्यकारांचं असं मत आहे की नचिकेताने काय मागितलं त्याच्याऐवजी त्यांनी काय स्वीकारलं नाही हे आपल्याला फार महत्त्वाचं साधनेच्या दृष्टीने. पुढे 27व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्तम द्राक्ष चेच्वा. न वित्तेन तर्पणीयो मनुष्य. फार महत्त्वाचं वाक्य आहे. तर्पण करणे म्हणजे समाधानी होणे, एखाद्याचं समाधान करणे याला तर्पण करणे असं म्हणतात. आपण तर्पण विधी करतो, गेलेल्या व्यक्तीचं समाधान व्हावं म्हणून तर्पण विधी करतो. न वित्तेन तर्पणीयो मनुष्य म्हणजे एक त्याला कार्डिनल प्रिन्सिपल म्हणता येईल की वित्त, ज्याच्यामुळे जगातला व्यवहार चालतो, ज्याच्यामध्ये खरेदी विक्री होऊ शकते, ज्याच्यामुळे आदान प्रदान होऊ शकतं, अशासाठी वापरली जाणारी जी काही गोष्ट आहे ती कधीही समाधान देऊ शकत नाही. फार महत्त्वाचं वाक्य आहे. लप्स्यामहे आम्ही मिळवू त्वाम अद्राक्ष्मचेत. नचिकेत आता फार युक्तिवादाच्या पुढच्या पातळीवर पोहोचला आहे. तो काय म्हणतोय की काय मागायचं हे मला कळतंय, मला हे नको हे मला कळतंय, मला जे पाहिजे ते तू देतोस हेही मला कळतंय. आता त्याच्या पुढे तो जाऊन असं म्हणतो, अगदीच जर तुला द्यावंसं वाटलं तर जो तुझ्याकडे आलाय तो खाली आता थोडंच जाईल. तेव्हा तू जे काही देतो म्हणतोयस ते तसंही कुणालाही मिळेल, तसं मलाही मिळेल. तेव्हा तू जरी काही मला देणार असशील तरी ते सगळं टाकावं हे मला माहिती आहे असं सांगून मी तुला आता असं सांगतो की तू देऊ शकतोस. म्हणजे न वित्तेन तर्पणीय मनुष्य म्हणजे त्यांनी कोणीही समाधानी होऊ शकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आता या उपर जर तुला द्यायचं असेल म्हणजे थोडक्यात म्हणजे तो देऊन सुद्धा मला काही फायदा नाही, कारण मला त्यांनी काहीच मिळणार नाही आहे. जीविष्यामी यावद इष्यसी त्वम. पुढे आता तो असं म्हणतो की जीविष्याम यावत शिष्यशी. तो शिष्यशी नाही इष्यसी आहे ते. जीविष्यामी यावत इष्यसी त्वम वस्तु मे वर्णीय स एव. तो असं म्हणतोय आता इथे की जोपर्यंत तू आहेस, आता इथे जवळजवळ यमाला सुद्धा नचिकेताने आव्हानच दिलेलं आहे. तो म्हणतो तू देतोयस ते सगळं सोडूनच दे, मी मागतोय तेही सोडून दे. पहिली गोष्ट असं सांग की तुझं काय. आता यमधर्मालाच प्रश्न विचारलेला आहे, जीविष्यामी यावत इष्यसी त्वम. तू जोपर्यंत म्हणशील तोपर्यंत मी जिवंत राहणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर तुझं जीवन सुद्धा कोणाच्या तरी इच्छेवरच अवलंबून आहे. म्हणजे तूच मुळात शांत आहेस, मीही आता शांत आहे.
आपण अनंताची उपासना करतोय. फक्त अनंताची गोष्ट तुला माहिती आहे म्हणून मी तुझ्याकडे ती विचारायला आलेलो आहे, इतकंच. असं आता तो सांगतोय. आचार्याने याच्यावर एकच वाक्य लिहिलंय, सएव वरहा यत आत्मविज्ञान. ते असं म्हणतात की सएव वरहा यत आत्मविज्ञान. आता जर मी तुझ्याकडे आलेलो आहे तर तू मला श्रीमंत करायला पाहतोस, हे दिसतंय आता तू जे जे काही दिलंयस. तर मला असं सांग की तुझ्याकडे आलेला माणूस गरीब राहूच कसं शकेल? फरक फक्त इतकाच आहे की ज्या श्रीमंतीची तू गोष्ट करतोयस त्याच्याही पेक्षा श्रीमंत होण्याचं एक तत्व आहे, ते मला माहिती आहे. म्हणून मी श्रीमंत होण्यासाठीच तुझ्याकडे आलेलो आहे आणि मी श्रीमंत होणार याची मला खात्री आहे. फक्त मी कोणत्या गोष्टीने श्रीमंत होणार आहे? आत्मविज्ञान. तेवढं तू मला दे. पुढे 28व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, अजिर्यताम अमृतानाम उपेत्य जिर्यन्मर्तः क्वधस्थः प्रजानन. अजिर्यताम म्हणजे जे कधीही जीर्ण होत नाहीत. अमृतानाम म्हणजे जे मरत नाहीत. थोडक्यात म्हणजे ज्यांच्याकडे अमृतत्व आहे. अमृतानाम, अमृतानाम, जे मरत नाहीत. उपेत्य तुझ्याकडे आल्यामुळे. क्वधस्थः म्हणजे क्वधस्थ या शब्दाचा अर्थ दोन प्रकारे खुद्द आचार्यानेच दिलेला आहे. पहिला शब्द असा आहे की क्वधस्थ म्हणजे कु अधस्थ. कु म्हणजे जमीन, अधस्थ म्हणजे जे राहतात, अध्यस्थ म्हणतो आपण ज्या ठिकाणी आहे अधस्थ. क्वधस्थ म्हणजे जे जमिनीवर राहतात, म्हणजे खाली राहणारे, जमिनीवर राहणारे किंवा मर्त्य, अशा पद्धतीने तो शब्द आलेला आहे. अभिध्यायन. आता तुझं सगळं काही मी तुझ्याबद्दलची सगळी गोष्ट मला माहिती आहे, तू आता जे जे काही सांगितलंस त्याच्यावर मी विचार केलेला आहे. तेव्हा आता प्रश्न असा आहे की हे सगळं वाचल्यानंतर जे देव आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा मी माहिती करून घेतलेलं आहे. मुळात देवांना त्रिदशा असं म्हणतात. त्रिदशा म्हणण्याचं कारण असं आहे की ते 3 दशेत असतात. एक तर ते बाल्यावस्थेत असतात, कौमार्य, तारुण्य, त्याच्या पुढची अवस्था त्यांना नाही आहे, कारण ते नेहमीच तरुण. म्हणून कधी कधी त्रिदशाचा काही ठिकाणी असाही अर्थ आहे, त्रिदशा म्हणजे 30, जे तिशीतच असतात नेहमी, असाही त्याचा अर्थ आहे. म्हणजे जे 3 दशेत असतात, जे तिशीत असतात, त्यांना देव म्हणतात. अशा देवांमध्ये अजिर्यताम आहेत, ते कधीही जीर्ण होत नाहीत, ते कधीही मरत नाहीत, आणि हे सगळं मला माहिती आहे. आणि अभिध्यायन वर नर न रतिप्रमोदान अतिदीर्घे जीविते कोरमेत. आता तोच असं म्हणतोय की वर्णरती प्रमोद म्हणजे वर्ण हा शब्द इथे काय म्हणतो त्याला आपण, आनंद या दृष्टीने आलेला आहे. काही पाठभेदांमध्ये तो संगीत या अर्थाने असं सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे रत होणे म्हणजे एखाद्या गोष्टीशी संपर्क येणे, रती म्हणजे एखाद्या गोष्टीशी संपर्कित होणे. वर्णरती म्हणजे संगीत किंवा जे चांगलं आहे त्याच्याशी संग झाल्यामुळे जो आनंद होतो, प्रमोद. मोद आणि प्रमोदमध्ये फरक आहे. मोद म्हणजे एखाद्या गोष्टीतील आनंदाची कल्पना असल्यामुळे आपल्याला आनंद होऊ शकतो, पण त्याचा जेव्हा उपभोग घेतला जातो तेव्हा तो प्रमोद होतो. म्हणजे प्रियम मोदः, कारण आता तो प्रिय आहे, कशामुळे कळाला तर त्याचा उपभोग घेतला गेला. असं वर्णरती प्रमोदन म्हणजे जे जे काही तू देणार म्हटलास त्याच्याशी माझा संपर्क झाल्यामुळे आणि त्याचा उपभोग घेतल्यामुळे जो आनंद आहे, तो आनंद जरी तू मला सांगितलास तरीसुद्धा अशा सगळ्यामध्ये जीविते को रमता, अशा याच्यामध्ये कोण रमेल? जर मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी टिकणाऱ्या नसतील तर त्याच्यात कोण रमेल? आचार्यांनी पुढे असं म्हटले त्यांच्या याच्यामध्ये, उत्कृष्ट प्रयोजनांतरम प्राप्तव्य. प्रयोजन कुठल्या गोष्टीचं असावं? जे काही मागतो ते उत्कृष्ट असावं. जर प्राप्तच करायचं असेल तर निकृष्ट गोष्टीची प्राप्तता का करावी याची नचिकेताला पूर्ण कल्पना असल्यामुळं आचार्य असं म्हणतात की नचिकेताचं काय वर्णन करावं? उत्कृष्ट प्रयोजनांतरम प्राप्तव्य. क्वधस्थ म्हणजे जे पृथ्वीवरचे लोक आहेत त्यांची मागणी मात्र फार वेगळी आहे. कथम अविवेकीभिः प्रार्थनीयनम. अविवेकीभी, ज्याच्याकडे विवेक नाही, म्हणजे जो मूढ आहे, जो मूर्ख आहे, तोच फक्त अशा गोष्टी मागेल, पण हा अजिबात तसा नाही. पुढे आचार्याने एक
पाठांतर म्हणजे त्याच्यामध्ये पाठभेद दिलेला आहे. क्वधस्थाचा एक अर्थ त्यांनी क्व तदास्य इति असाही दिलेला आहे. क्व तदास्थ इति. तदास्थ हा शब्द तद आणि आस्था या शब्दाने आलेला आहे. क्व तद आस्था इति, क्वदास्थ इति अशा पद्धतीने तो शब्द विग्रह केलेला आहे. महत्त्व त्याचं असं आहे, तद आस्था म्हणजे ज्याच्याबद्दल आस्था आहे, म्हणजे ज्या विषयांची तो पूर्णपणे त्या विषयांमध्ये बुडून गेलेला आहे असा जो आहे त्याला सुद्धा क्वधस्थ म्हणतात. म्हणजे जमिनीवर किंवा खाली राहणारा, आता इथं खाली राहणारा हा थोडासा विलंबित अर्थाने घेतलेला शब्द आहे. जो जो कोणत्याही भूलोकावर असो, मध्यलोकावर असो किंवा स्वर्गलोकावर असो, जो जो विषयांच्या संपर्कामध्ये येऊन विषयांमध्ये बुडून जातो तो क्वधस्थ असतो. आणि अशा क्वधस्थाला अशा गोष्टींमध्ये रमायला आवडतं. पण जो क्वधस्थ नाही म्हणजे जो नचिकेत आहे तो असा विचारतो की जर क्वधस्थांना याच्यामध्ये वाटत असेल पण अशा गोष्टींमध्ये रमण्यामध्ये काय अर्थ आहे, कारण देणारा तू आहेस तेव्हा हे असं का मागावं, अशा पद्धतीने आहे. पुढं ते असं म्हणतात की बुभुष्यती या लोकांचं वर्णन केलं. आता आचार्य क्वधस्थ या नात्याने पृथ्वी तलावरच्या लोकांचं वर्णन करतायत, पण पृथ्वी तलावरच्या अशा लोकांचं वर्णन करतायत की जे कसे आहेत, तर एक म्हणजे त्यांना आस्था आहे. आस्था काय आहे? बुभुषती. बुभुष म्हणजे इच्छा, तृष्णा. बुभुक्षित असा शब्द वापरतो. बुभुषित जे आहेत आणि ज्यांना त्या प्रकारची इच्छा आहे विषयांची. पण या उलट नचिकेताची इच्छा कशी आहे? नचिकेत सुद्धा बुभुषती आहे, त्याला सुद्धा इच्छा आहे, पण ती इच्छा कशी आहे? उपर यू उपर ये हा शब्द आचार्यांनी खास वापरलेला आहे. वर वर जाणे. उपर यू उपर ये म्हणजे वर वर जाणे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये अपवर्डली मोबाईल असं म्हणतो. आणि अपवर्डली मोबाईल इथे अध्यात्माच्या दृष्टीने वापरलेला आहे. म्हणजे नुसतंच अध्यात्मामध्ये अभ्युदयावर समाधान मानणं योग्य नाही. अभ्युदय होणे अध्यात्माचा किंवा आध्यात्मिक भावनेचा ही जरी पहिली पायरी असली तरी प्रत्येक पायरी गणिक वर 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 जाणे असं अपेक्षित आणि अभिप्रेत आहे असं आचार्य इथं सांगतात. आणि मग अनवस्थिती रूपतया. आता अनवस्थिती हा शब्द आचार्यांनी मुद्दामून इथे व्यवस्थित, आचार्यांच्या प्रत्येक शब्दाला तितकं महत्त्व आहे. अनवस्थिती हा शब्द अशासाठी वापरलेला आहे की ज्याला इंग्रजीमध्ये इफिमेरल म्हणतो, म्हणजे आहे आणि आहे म्हणता म्हणता नाही, अशी ज्या ज्या गोष्टींची अवस्था आहे, म्हणजे ज्याची अवस्था नक्की नाही, अनअवस्थी, ज्याची अवस्था नक्की नाही, म्हणजे जे जे ट्रान्झिटरी आहे, जे जे येऊन जाणारं आहे, असं सगळंच रूप असल्यामुळे, रूप म्हणजे जे जे काही आकाराला आलेलं आहे, अनवस्थिती रूप तया, त्यामुळे आणि त्याची मला खात्री असल्यामुळे हा नचिकेत असं म्हणतो असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. 29व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, यस्मिन् इदं विचिकित्सन्ति मृत्यो यत् सांपराये महति ब्रूहि नस्तत् यः अयं वरो गूढमनु प्रविष्टो न अन्यं तस्मात् नचिकेत वृणीते. आता मात्र यम गंभीर झालेला आहे. आता द्यायचं काही फारसं शिल्लक राहिलेलं नाही, सांगायचं काही गंभीर शिल्लक राहिलेलं नाही. शेवटचा उपाय म्हणून तो असं म्हणतो की जे काही तू मागतोयस, मान्य आहे तुला माझ्या दिलेल्या कुठल्याही गोष्टी तुला कबूल नाही आहेत आणि तू एकाच गोष्टीचा हट्ट धरून बसलेला आहेस. आता मात्र यमधर्म खऱ्या खऱ्या रूपात येऊन असं म्हणतोय की तू मागतोयस खरं, पण हे यह आयम वरो गूढ मनु प्रविष्टो, अत्यंत गूढ एखाद्या गुहेमध्ये जाऊन अंधारामध्ये एखाद्या गोष्टीला हात घालून बाहेर काढणं जितकं अवघड आहे, त्याच्याहीपेक्षा काही पटीने अवघड असलेले अशी गोष्ट तू माझ्याकडे मागतोयस. न अन्यम तस्मात नचिकेत गुणिते. म्हणून दुसरा कोणताही वर मला नको, फक्त तोच वर पाहिजे, अशा पद्धतीने नचिकेत जेव्हा बोलतो तेव्हा यमराजाची खात्री झालेली आहे की आता मला कोणताही तरुणोपाय राहिलेला नाही, आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मला याला आता ते सांगावंच लागणार आहे. आणि हे सांगावंच लागण्याचं कारण काय आहे ते आचार्यांनी आपल्या भाषेत असं सांगितलं आहे, विहाय अनित्य काम प्रलोभन. विहाय म्हणजे सोडून दे, अनित्य जे अनित्य आहे ते, काम प्रलोभन जिथे जिथे काम आहे ज्याच्यामुळे प्रलोभन होतं, कारण कामात लोभ, बरोबर, जिथे जिथे कामामुळे प्रलोभन आहे ते ते अनित्य आहे असं समजून, नुसतं सोडायचं नाही आहे, अनित्य आहे असं समजून विहाय सोडून दे. तेव्हा
या सगळ्या ज्या ज्या काही गोष्टी तू मला देऊ पाहतोयस त्या सोडून दे. महत् प्रयोजन निमित्ते, महत् प्रयोजन, आता माझं जे प्रयोजन आहे, आता मला जे हवं आहे, ज्याच्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे ते महत् प्रयोजन आहे, खूप मोठं त्याचं प्रयोजन आहे. आत्मनिर्णय विज्ञानम म्हणजे निश्चित खात्रीपूर्वक आत्मनिर्णय विज्ञानम, अत्यंत खात्रीपूर्वक आत्म्याचं नेमकं काय होतं हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. आत्मविषयो वरो गूढम गहनम दुर्विवेचनम, मला माहिती आहे ते गूढ आहे, गहन आहे, त्याला प्रचंड खोली आहे, त्याच्यात गंभीरता भयंकर आहे. दुर्विवेचनम, अत्यंत मुश्किलीने ते समजू शकेल अशा प्रकारचं ते विवेचन आहे. असं जरी सगळं असलं तरीसुद्धा मला केवळ तेच आहे असं नचिकेत सांगतो. आणि इथे कठोपनिषदाची पहिली वल्ली संपते. सिंहावलोकनाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर एका साध्या यज्ञापासून सुरू झालेलं उपनिषद जसं पुढं जात आहे तसं ते ज्ञानकांडाच्या दारावर येऊन थांबलंय पहिल्या वल्लीनंतर. त्यामुळे पहिल्या वल्लीमध्ये जास्त करून कर्मकांडाचा हे झालेला आहे, उपासनेचा ओहापोह झालेला आहे, आणि या दोन्हीमध्ये येणारे जेवढे शत्रू आहेत त्या शत्रूंचाही विचार झालेला आहे. हा विचार करताना एका बाजूला ज्याच्याबद्दल आमची खात्री आहे किंवा ज्याच्या प्राप्त्यासाठी आपण धडपडतो त्या सगळ्यांची सुद्धा चर्चा केलेली आहे. समोरून देणारा कोण आहे ते सुद्धा दाखवून दिलेलं आहे. पण जे जे काही येतंय त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन काहीतरी येऊ शकतं, हीच सगळ्यात महत्त्वाची अशी संकल्पना या पहिल्या वल्लीमध्ये मांडण्यात आलेली आहे. आणखीन एक कल्पना त्याच्याबरोबर अशी दिली गेली की जरी ते जे काही मागायचं आहे, जे खरोखर महत्प्रयोजन जे आहे ते जरी महत्त्वाचं असलं तरी त्याच्यासाठी लागणारी तयारी किती आहे, आणि म्हणून जो देणारा आहे तो तयारीच्या असलेल्या नचिकेताची परत परत परीक्षा घेतो. या सगळ्याचा जो मथितार्थ आहे तो असा आहे की ज्या साधकांनी कठोपनिषदाच्या वाचनाला सुरुवात केलेली आहे त्यांनी नचिकेताच्या पातळीबरोबर आपल्या साधनेची पातळी लावून पाहावी. म्हणजे आपल्याला जो त्याच्या नचिकेतातलं आणि साधकामधलं जे अंतर आहे ते अंतर जाणवण्याचा प्रयत्न पूर्णपणे या पहिल्या वल्लीमध्ये केलेला आहे. याच्या पुढच्या वल्लीमध्ये म्हणजे जो आता दुसऱ्या वल्लीतला जो पहिला श्लोक सुरू होतो इथपासून पुढे विवेचनाला सुरुवात आहे, आणि इथून संपूर्णपणे आचार्यांचं विवेचन आणखीन गंभीर आणि आणखीन सखोल होत चाललेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही आचार्यांचे स्वतःचे सुद्धा शब्द आता गूढ होत चालले आहेत. इथंपर्यंत आचार्यांनी जे सांगितले त्याच्यामध्ये आचार्यांची बरीचशी संस्कृत वाक्याच्या वाक्य समजण्यासारखं आहे. पुढे पुढे मात्र त्यांची शब्दाची जी योजना आहे त्या एक एक शब्दाच्या योजनेमध्ये थांबून थांबून शब्द पाहावा लागतो. म्हणजे जसं गीतेच्या श्लोकांमध्ये स्वल्पविरामसुद्धा जरा व्यवस्थित पाहावा लागतो, तसं पुढे आता दुसऱ्या वल्लीमधपासूनच ते जाणवायला लागतं की प्रत्येक शब्दाला काहीतरी महत्त्व आहे. आणि म्हणून त्या शब्दाचा अर्थ लावून घेताना तो आपल्याला तुरंत लगेच भावतो तसा घ्यायची इच्छा खूप होते. म्हणजे त्यांनी जसं आता इथे जो एक शब्द होता त्यांचा वापरलेला अनवस्थिती, हा शब्द अनवस्थिती पटदिशी आपल्याला समजलं असं वाटतं, पण अनवस्थितीमध्ये नेमकं आचार्यांना काय म्हणायचं हे बघण्यासाठी दोन लोकांची भाष्य पाहायला लागले. आणि ते दोघेही म्हणजे एक गंभीरानंद आहेत, म्हणजे त्यांचं स्वतःचं वाचनच नव्हे तर त्यांनी त्याच्यावर इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे, म्हणजे मग त्या अनवस्थितीचा नेमका काय अर्थ आहे तो कळतो. अशा पद्धतीनं पुढे हा जो व्यायाम करायला लागणार आहे तो दुसऱ्या वल्लीपासून वाढत चाललेला आहे. तो आता आपण पुढच्या वेळेला पाहूया. हरिओम.